विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। या विविध भागातून उपस्थित सर्व मान्यवर आणि मंत्री महोदयांनी आताच सांगितलं की पत्रकारांना खरं लिहा आणि बऱ्याच जणांनी आरोप केला की बाबांनो काही पत्रकार असे असतात, काही पत्रकार कसे असतात, काही हे करतात, काही ते करतात, पत्रकार खोटं छापतात। त्याचे सर्व पत्रकार बांधव आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या साक्षीनं मी आज थोडं मला म्हणून व्यक्त करायची संधी मिळाली, त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार मानतो। सलग दुसऱ्या वर्षात या कार्यक्रमाची सांगता आहे। आज दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी कार्यक्रम झाला आणि याही वर्षी कार्यक्रम संपन्न झाला, परंतु खंत मला या गोष्टीची वाटली की मंत्री महोदय आले, इतका सुंदर कार्यक्रम, इतके सुंदर लोक होते सगळे, परंतु क्षणात कार्यक्रमाचा सगळा मूड बदलला आणि 2 मिनिटं मला बोलायचे। अरे कार्यक्रम आयोजन कशासाठी करत असतात कार्यक्रमाचं, हे महत्वाचा मुद्दा आहे। आणि जर प्रत्येक वेळेला जर तुम्ही आला की मी जातो मी येतो, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही। परंतु मला एक सांगायचं आहे की मंत्री महोदयांनी बरंच सांगितलं की पत्रकारांना मी ह्याची शपथ खाऊन खरं लिहा। खरं मला सांगा, इथं सगळे बसल्यास सगळ्यांच्या साक्षीनं, नाशिकांच्या साक्षीनं सांगतो की खरंच सांगा की मंत्री महोदयांनी आता हा कार्यक्रम कशासाठी आहे? पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून 6 जानेवारी पत्रकारांचा सन्मान सोहळा आहे। इतर कार्यक्रमामध्ये एका तरी पत्रकाराचा सन्मान झाला का सांगा कोणी? मग कसला सन्मान घेता तुम्ही? तुम्हाला काय आहे? विनाकारण पत्रकारांना आले, हे आम्ही पत्रकारांनी लिहायचं का? आता मंत्री महोदय आले, उद्घाटन केले, पत्रकारांचा सन्मान विसरून गेले। पत्रकार खरं लिहितात, खरं लिहिलं की सख्याला राग येतो, म्हण आहे खरं बोलल्यावर सख्याला राग येते, बरोबर आहे। तसं पत्रकारांनी खरं लिहिलं काय? मग जो पत्रकार खरा लिहितो त्याला मी गेल्या 6 महिन्यापासून, वर्षभरापासून मी ऑब्झर्व करतोय की तालुक्यात कुठेही भाषण सभा असू द्या, पहिला मुद्दा आहे पत्रकारांनी खरं लिहा। बरं एका बाजूने होत नाही, दोन्ही बाजूने। मध्ये एका बाजूने तर असा झाला विषय, दिल्ली पोलीस इंदापूरमध्ये आले काही मान्यवरांना अटक करण्यासाठी, कोर्टाचं वॉरंट होतं, त्याने आम्हाला माहिती दिली, माहितीनुसार बातमी छापली, तुमच्या फौजदारी गुन्हा कोर्टात दाखल करू, आम्ही खंडणी गुन्हे दाखल करू, हे आम्हाला धमक्या दिल्या। का मग का दाखल करू शकत नाही? आम्हाला पत्रकार संरक्षण कायदा आहे, तुम्ही दाखल करा, आम्ही कायदा तो दाखवतो। काय असतो कायदा दाखवतो ना? पत्रकार संरक्षण कायदा 8 नोव्हेंबर 1919 ला महाराष्ट्रामध्ये लागू झाला। किती जणांनी पत्रकार संरक्षण कायदा वाचला आहे मला सांगा? पत्रकार संरक्षण कायदा काय सांगतो? पत्रकार संरक्षण कायदा सांगतो की बाबा एखाद्या पत्रकाराला दमदाटी केली, एखाद्यावर आरोप केला, एखाद्याला तुम्ही शिवीगाळ केली, तर त्याला पत्रकार संरक्षण कायदा लागू। त्याला जर कंप्लेंट दिली त्याला 3 महिन्यात जामीन नाही, अदखल पात्र गुन्हा आहे पत्रकार संरक्षण कायदा। आणि मग माझी विनंती आहे तालुक्यातल्या सगळ्यात जेवढे काय आमच्यावर आरोप करतात त्यांना, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु जे काय आमच्यावर आरोप करतात, माझे आरोप करणाऱ्याला खुलं चॅलेंज आहे, कधी तुम्ही पत्रकाराने आम्ही बसा, माझ्यातले 10 पत्रकार असू द्या, एक कमी आहे, मला 10 पत्रकारांची पण गरज नाही, पण समोर बसतो, तुम्ही आमच्यावर आरोप करा, तुमच्या आरोपाला आम्ही उत्तर देतो, आम्ही खरं काय देतो, खोटं काय देतो। आणि खरं गेल्यानंतर तुम्हाला जमतंय, विरोधात गेलं की तुम्हाला जमतंय, आणि मग आम्ही काय घ्यायचं? मग पत्रकारांनी खरं काय घ्यायचं हे तर आम्हाला मुद्दा सांगा। महाराज बरोबर आहे का? पत्रकारांनी काय घ्यावं खरं? एखाद्यावर अन्याय झाला, आज क्राईमचा पत्रकार आहे, लोकमतला काम करतो मी, लोकमत पण सोडला, मी स्वतःच लोकमतला मला स्वातंत्र्य मिळत नाही, मी स्वतःच हे काढलं गुजरी टाइम्स, 4 दिवसानं माझं रिलीज होत आहे। आज मी संपादक आहे एका राज्य मराठी पत्रकार संघाचा मी अध्यक्ष आहे। आणि आम्हाला तुम्ही इथं एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्याच कार्यक्रमात आम्हालाच विसरून निघून गेला, कुठला न्याय हो? कोणत्या कायद्यात गेला न्याय असा? म्हणजे आम्हाला तर परत कुठल्या तरी सभेत सांगणार
पत्रकारांनी खरं लिहा, पत्रकार आमच्या विरोधात लिहितात. काय पत्रकार लिहितात? आता ही लिहायचं का मध्ये आम्ही पत्रकारांच्या कार्यक्रमाला आले, पत्रकारांचा सन्मान विसरून गेले. हे नाही करावं. काय दुनिया आहे? पत्रकारांनी काय काय सहन करायचा? पत्रकार काय परिस्थितीमध्ये पत्रकारिता काय जणांनी इथं सांगितलं, आरोप केले निम्मे पत्रकारिता करतात, निम्म्या पत्रकारांना काही माहिती नसतं. अरे पण त्याला माहिती नसतं, मी बी मान्य करतो, पण त्याला शिकायची संधी द्या ना तुम्ही ज्येष्ठ मंडळी. त्याला बेकार आहे, शिक्षण शिकलाय, पण त्याला शिकण्यासाठी, त्याला पुढे येण्यासाठी त्याला संधी द्या ना तुम्ही. त्याला घ्या ना सोबत. अरे बाबा अशी नाही बातम्या असल्या, अशी नाही बातम्या असल्या, असं करा तसं करा. अरे हे तुमच्याकडे प्रवृत्ती कधी येणार आहे पत्रकारांची? मला वाईट वाटतं या गोष्टीचं की पत्रकार असून पत्रकारांवरच आरोप केलं जातात. हे चुकीचं आहे. संपादकांचा सन्मान झाला. संपादक असतात. बोलू द्या आयोजक, बोलू द्या. वास्तव आहे, बोलू द्या. पत्रकारांची व्यथा मांडतायत, मांडू द्या. पत्रकारांची व्यथा मांडतायत, मांडू द्या. कुणाला राग येऊ देऊ नका. पत्रकारांची व्यथा मांडतात, मांडू द्या. मला कुणाचंही मन दुखवायचं नाही, कुणाचाही अपमान करायचा नाही. मी एक सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, इंदापूर तालुक्यात सगळ्यात मोठा कार्यक्रम घेणारा मी कार्यकर्ता पत्रकारांचा सन्मान सोहळा. आणि मागल्या 6 जानेवारीला 2022च्या 6 जानेवारीला इंदापूर तालुक्या शहरामध्ये 3 कार्यक्रम एका टायमाला झाले. त्याच्यामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम हा माझा होता. आणि मी असं काही मोठेपणा किंवा सांगत नाही, परंतु त्या कार्यक्रमाला मान्यवरांनी असंच ये आणि जा त्याच्यामुळे कार्यक्रमाचा विस्कळीतपणा झाला. इथं तसा झाला तसाच. परंतु यावेळेस मी आज शक्कल लढवले. आपल्याला 6 जानेवारी पत्रकार दिनाचा कार्यक्रम घ्यायचाच नाही, कारण त्याचं कारण आहे 6 जानेवारी पत्रकार दिन हा जांभेकरांची जन्मदिन म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो. परंतु त्याच्याही अगोदर महात्मा फुलेंचे मित्र यांनी दैनिक दिनबंधू साप्ताहिक चालवलं. म्हणजे जांभेकरांच्या अगोदर साप्ताहिक दिनबंधू हे महाराष्ट्रात आणि भारतात रिलीज झालं. मग त्या दिनबंधूचा महाराष्ट्रात आणि भारतात देशात पहिलं दिनबंधू हे साप्ताहिक आलं. मग ते साप्ताहिक तुम्ही त्या साप्ताहिकच्या दिनबंधूचा का वाढदिवस साजरा करत नाही आणि त्याच्या नावानं का पत्रकार दिन साजरा होत नाही, याचं गौरव मला अजून समजलं नाही. परंतु त्यावेळेस मला समजलं, म्हणून मी 6 जानेवारी हा दिवस काढून मी 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण या नशिबाचं बेकार की त्या दिवशी आम्हाला कार्यालय उपलब्ध नव्हतं, म्हणून आम्ही 4 तारखेला तो कार्यक्रम घेतला आणि कार्यक्रम भरगच्च आणि सक्सेस करून दाखवला. त्याच पद्धतीचा आजचा हा कार्यक्रम सुद्धा अगदी चांगल्या चांगल्यांच्या डोळ्यात तेल घालायला लावणारा. परंतु इथं आल्यानंतर काय वाटत मिळते, आयोजक इतक्या मला माहिती आहे, बाळासाहेब सुद्धा ही टीम येतात ही कार्यक्रमाची. या टीमने 1 महिना झालेला असतात. 1 महिना झाला ह्या जिल्हाधिकाऱ्यापासून त्या जिल्हाधिकारी माझी विनंती आहे याच्याकडून. मी यावेळेस स्पष्ट जाहीर केलं की मी पुढारी एकही स्टेजवर बोलवणार नाही यावेळेस. आणि 4 तारखेच्या कार्यक्रमामध्ये मी विदाऊट पुढारी माझा कार्यक्रम पूर्ण पाडला, संपन्न झाला. इथं बरेच पत्रकार आहेत माझ्या कार्यक्रमाला होते. मी 6 पत्रकारांना त्याच्यातले विशेष पुरस्कार दिले आणि इतर पत्रकारांचा सन्मान केला स्नेहपोस्टासह. परंतु पुन्हा पुढं हात पसरलेला आहे. आणि माझी विनंती आहे तुम्हाला सुद्धा, तुम्ही जे जिल्हाधिकारी जावा सोलापूर, पुणे, अजित पवार, इकडं सोम्या, माझी विनंती आहे बाबांनो, याच्यासाठी तुम्ही कमीत कमी 20 ते 25,000 रुपये खर्च केले डिझेलला. तेच 25,000 जर तुम्ही ठेवले असते आणि ते 25,000 तुम्हाला पुढच्या वर्षी कुणाला वर्गणी सुद्धा मागायची पाळी आली नसती. आज मला सांगा काय अवस्था आहे तुमची. तुम्ही इतक्या पैशाने फोटो टाकले, आमचं केलं तुमचं केलं, आहे का त्यातला कुणी उपस्थित नाही. आणि मग माझी विनंती आहे मनापासून कळकळीची, फक्त ॲज अ पत्रकार म्हणून मी तुमच्या पाठीशी निवेदनाचा फोन करा, मी उभा आहे. कुठलंही पोलीस स्टेशन असू द्या, कुठलाही अधिकारी असू द्या, आमच्या खिशात असतो. की माझं चॅलेंज असतं प्रत्येकाला, कारण अधिकारी हा सदस्य आहे, अधिकारीचे लवकर नाही, आमचा सेवक आहे तो. आणि त्याच्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्यापाशी बसलो तर मला त्या अधिकाऱ्याचा गौरव वाटत नाही. जिल्हाधिकारी असो नाहीतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो, आपल्याला कायद्यानं बाबासाहेबांनी कायदा शिकवलाय, कायदा बाबासाहेबांनी केला, त्याच्यामुळं त्या कायद्याचा अधिकार आपल्याला वापरायचा अधिकार आहे. आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना आपण जर बोललो तर पुढे बसल्यावर मोठा किती अधिकारी असू द्या, त्या अधिकाऱ्याला कळतं याला थोडं काहीतरी हा वेगळ्या दाखवीतला आहे, याला आपल्याला समोर उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून माझी विनंती आहे बाबांनो की कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आणि देखणं तुम्ही आयोजन केलं.
पण खरं बाबा मला थोडं वाईट वाटलं, कारण आज आमच्या तालुक्याच्या कुठनं वांचनगरच्या पलीकडे सुद्धा पत्रकार उपस्थित आहे. त्या आमच्या मॅडम आहेत चांदोडे मॅडम त्या कुठून आल्यात, त्या बारामतीतून आलेले आहेत. परंतु खरा सन्मान झाला गाव पत्रकारांचा नाही सन्मान झाला. आणि मग आमच्यावर जर अन्याय होत असेल तरी आम्ही झोपायला दाखवूनच ठेवायचा का, आणि ठेवतो मी, आम्ही दाखवून ठेवतो मी, परंतु किती वेळ ठेवायचा, किती दिवस ठेवायचा. अरे कधी तर तुम्हाला जाग येऊ द्या ना की बाबा खरंच पत्रकाराला किंमत द्या, पत्रकाराची वागणूक द्या. आम्हाला काही तुमच्याकडे 10,000 रुपयाची आशा नाही. वर्षाकाठी तुम्ही आम्हाला जाहिरात देता, आमच्यावर उपकार करत नाही, कारण तुम्हाला वर्षभर आम्ही तुम्हाला लय परिणाम बसवलेला असतं. त्याचं आम्हाला काय देतात तर 10,000 रुपयाची जाहिरात, 5,000 रुपयाची जाहिरात, ते आम्हाला नुसतं घ्यात मारून 50 फोन करून 200 रुपयाचा बॅलन्स काढावा लागतो, आणि पेट्रोल 500 रुपयाला घ्यावं लागतं, कमिशन 500 मिळतं, आणि जाहिरात 5,000ची मिळते. काय मिळतं पत्रकारांना, काय आहे पत्रकारांकडे. आणि मग पत्रकारांवर पत्रकारांचा आरोप करायला लागले. तर बाबांनो, पत्रकारिता संपुष्टात येईल. माझी विनंती आहे, पत्रकार संरक्षण समितीच्या सुद्धा काय पदाधिकाऱ्यांनी तिथं आता भाषणं केली, परंतु माझं एकच म्हणणं आहे, मी काय गाडा बेसल किंवा काही तत्ववेत्ता किंवा असं काही नाही, परंतु माझी एक धारणा आहे, मला सत्य कधीही घ्यावं वाटतं. आणि माझी ज्या दिवशी बातमी चालू होती त्या दिवसापासून मी खरं येतो, आणि खरं लिहायला लागलं की बऱ्याच जणांच्या पायाखालची वाळू सरकते, आणि वाळू सरकली की मग आरोप व्हायला लागतात. अरे खरं लिहा, खरं लिहिल्यावरच तुम्ही सांगता मला खरं लिहा, खोटं लिहिलं की सांगता अरे फार सुंदर बातमी गेली, हे कुठवर चालायचं आणि आम्ही कुठवर सहन करायचं. तुमच्या 200-500 रुपयाच्या जाहिरातीच्या कमिशनसाठी आम्हाला उचलता बी येतं आणि फसवता बी येतं. त्याच्यामुळं माझी विनंती आहे की पत्रकारांच्या नादी, आणि मला एक विनंती आहे तालुक्यात संदेश द्यावा पत्रकारांनी सगळ्या बातमीच्या माध्यमातून की बाबांनो, माझ्या हात जोडून विनंती आहे की भविष्यात इथून पुढे तर निघाल, स्टेजवर आल्यावर तुमचा कार्यक्रम कुठला आहे, कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, कार्यक्रमाची व्याख्या काय आहे ते समजून घ्या, आणि त्याच पद्धतीने स्टेजवर बोला. परंतु पत्रकारांच्या वर घेऊन पत्रकारांनी खरं घ्यावं किंवा पत्रकारांवर गुन्हा दाखल करावं, ह्या भाषा आम्हाला करू नका, आमच्यावर आरोप करू नका. कारण आमची व्यक्ती जर सावली तर मग कधी तुमची महत्त्वपूर्ण बंद झालं सांगता येणार नाही. म्हणून माझी भविष्यात विनंती आहे सर्वांना, माझ्याकडे जर काय चुकलं असेल तर सर्वांची माफी मागतो. आणि मला आयोजकांचं मनापासून आभार मानतो, आणि खरंच जर कौतुक करावं कोणाच्या एखादे सांगतो की माझं नाव सुधाकर बोराटे, मी दैनिक लोकमतला इंदापूर तालुका प्रतिनिधी होतो, परंतु मी राजीनामा दिलेला आहे आणि आता स्वतःचं उद्दिष्ट आहे. माझे 4 दिवसांनी रिलीज होत आहे, आणि इंदापूरमध्ये 150 पत्रकार आहेत, 150, परंतु 150 पत्रकारांमध्ये आमच्यामध्ये एकही पत्रकार असा नाही की ज्यावेळेस एखाद्यावर अन्याय होतो त्यावेळेस तो त्या अन्याय होण्याला झालेल्या पत्रकाराच्या बाजूने उभा राहत आहे. आणि हा इतिहास आहे, इतिहास आहे, बरोबर आहे का. कारण जेव्हा नागपूरचे पत्रकार होता त्याच्यावर एका नगरसेवकाला शिवीगाळ केली, माझं नाव बातमी टाकलं नाही, तर त्याला 4 दिवस बसला, घाबरला. ज्यावेळेस आमच्यापर्यंत आलं आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो. त्या नगरसेवकाला आम्हाला तिथं येऊन काय म्हणलं, हो की बाबा तू काय करते, तुला दाखल करते 4 दिवस आम्ही 5 दिवसांनी तू आल्यानंतर तुझ्याकडे मग बघेल म्हणजे असे 50 भेटतात आम्हाला, आणि मग आपलं काय आम्हाला वेगळी घालायची कारण नाही. त्याच्यामुळं लिखित माफी देत असला तर गुन्हा दाखल होणार नाही, लिखित माफी दिली तर गुन्हा दाखल करणार. कुणी आपल्या महाराष्ट्राचा कुणी मुख्यमंत्री आपण आम्हाला घेणार नाही. आमचा स्वाभिमान तुम्ही जर दुखवत असाल, आमच्या स्वाभिमानावर जर तुम्ही गाणं घालत असाल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. दुसरं उदाहरण सांगतो, त्या टायमाला जवळजवळ 100-125 पत्रकार गोळा झाले. तालुक्यात आम्हाला सांगितलं जातं, अरे तुमच्या पत्रकारात गट आहे का हो, कोणत्या पक्षात राजकारण नाही, कोणत्या पक्षात गटबाजी नाही, कोणत्या पक्षात रोज नावं टाकता तुम्ही 100 काय तुम्हाला. आणि मग आम्ही काय सुरुवात केल्यानंतर तुमची गटबाजी जर लिहिली, तुम्ही पत्रकारांची गटबाजी स्टेजवर आलं की पत्रकारांनी आपसातले गट विसरा. अहो काय विसरा पत्रकाराने, संघटना कुठं नसतात. आज ही पत्रकार संरक्षण समिती आहे, आम्ही पत्रकार संघात, माझा पत्रकार संघ आहे राज्य मराठी पत्रकार संघ, आम्ही म्हणाव या पत्रकार संरक्षण समितीच्या कार्यक्रमाला मी काय यावं.
जे पत्रकार आहे हे पत्रकार आहे, पत्रकारांच्यासाठी सगळे काम करतात ना. आणि मग कशासाठी विनाकारण पत्रकारांच्या दरबाजी म्हणजे त्याच्याद्वारा येऊन आम्हाला आमच्या दरबाजी उभा तुमच्या दरबाजी आम्ही उभा तर काय होईल याचा विचार भविष्यात आपण करणं गरजेचं आहे. त्या जितेंद्र जाधव या पत्रकाराशी माझं बोलणं सुद्धा नव्हतं. गट विकास अधिकाऱ्यांनी मला माहिती का विचारली म्हणून गट विकास अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचुकी यांची दाखल केली इंदापूर पोलीस स्टेशनला. आणि योगायोगाने मी 4 वाजता इंदापूर पोलीस स्टेशनला गेलो आणि आमदार माझ्यावरती ठाण्याला भरला आज काय आणि आमदारांनी सांगितलं बाबा तुमच्या पत्रकार गुन्हा दाखल एनसी दाखल म्हणजे कोण आहे बघू द्या. तर त्यांनी एनसी दिली, प्रत दिली आणि जितेंद्र जाधव नाव सांगितलं. त्याच्यानंतर त्या पत्रकारासंदर्भात मी ती एनसी घेतली. मी आमच्या काय तालुक्यातले जे संघटनाचे पदाधिकारी होते म्हणजे माझ्या संघटनेचे नाही तालुक्यातल्या निर्जन मोहिते असतील त्यांचा मराठी पत्रकार संघ आहे, डॉक्टर संदेश आहे त्यांचा मराठी पत्रकार संघ आहे, महेश स्वामी असतील त्यांचा मुंबई मराठी पत्रकार संघ आहे. अशा 4 संघटनेचे पदाधिकारी मी घेऊन बसलो आणि त्यांना सांगितलं बाबा असा अन्याय होतोय आपल्याकडे. आणि पत्रकारांच्या विषयी त्याच्यामध्ये उल्लेख होता की सर्व पत्रकारांविषयी आम्ही शब्द पडवले गट विकास अधिकाऱ्यांनी. आणि मग आम्ही चौक बसलो. काही जे जाणकार होते अभ्यासू त्यांच्याकडे तो कागद पाठवला आणि संध्याकाळी मिटिंग संध्याकाळी 50-60 पत्रकार हजर झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मिटिंग 9ला घेतली. 150 पत्रकार तालुक्यात हजर होता. मग मला सांगा जे आमच्यावर आरोप करतात त्यांना माझं खुलं चॅलेंज आहे. आमचे 150 पत्रकार तालुक्यात हजर राहिले मग आमच्या गडबाजी सुरू होती. कदाचित आमचं तुम्हाला चॅलेंज आहे आणि कधी चॅलेंज करा आम्हाला तुमच्यात गडबाजी आमच्यात गडबाजी आहे आणि सगळे पत्रकार तालुक्यातले एक फोन तुम्हाला दाखवतो. कधी आम्हाला चॅलेंज करा, आमची तयारी आहे. परंतु तिथंही आम्हाला तोच प्रकार. मग शेवटी आम्ही सकाळी 150 पत्रकारांनी मोर्चा पोलीस स्टेशनला काढला. गट विकास अधिकाऱ्यांनी शेवटी तहसीलदार मॅडम मिस्टर त्याला होते पशुसंवर्धनला त्यांचं कार्ड वापरून आम्हाला पुढे जायचं आणि ती माफी मागावी. शेवटी गट विकास अधिकारी 4 वाजता मोबाईल फोनवर केसांच्या कशी माफी मागितली. त्याच वेळेस आम्ही एनसी तर रद्द केली परंतु जाहीर माफी मागायला फोनवरनं त्यावेळेस सगळं वातावरण शांत झालं. आणि मग मला सांगा आमच्या पत्रकारामध्ये गट आहेत कुठं का विनाकारण तुमच्या पत्रकार गट आहेत. आता हा मला साहेब होता हे सगळे आमच्याच गोष्टीचे लोक आहेत हे सगळे पत्रकार. परंतु तुम्ही पत्रकार संरक्षण समितीत काम करतात. मग मी त्यांना म्हणा का तुम्ही पत्रकार संरक्षण समितीत काम करता आमच्या संघात या आणि आमच्या तुम्ही जोडीदार आहे आम्ही तुमच्यासाठी काय नाही तुम्ही करताय ना करा. आणि कोणीही कुठल्या कार्यक्रमाला गेला म्हणून तो त्या संघाचा नाही तो ज्या त्या संघात बांधलेला असतो आणि जे त्या ठिकाणी तो ज्याचा त्याचा स्थिर असतो. कारण ज्यावेळेस अडचणी ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस सगळे पत्रकार येतात. परंतु आमचा इथं तालुक्यामध्ये संदेश असा जातो की तुम्ही पत्रकारांनी अंतर्गत वाद पेटवा. पत्रकार भवनचा विषय घ्या. आता तुम्ही घ्या मंत्री महोदयांनी गेल्या वर्षी 6 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये पत्रकार भवनचा विषय करण्याने ठराव दिला. त्यामध्ये तांत्रिक अडचण आहे. तांत्रिक अडचणीचा ठराव दुरुस्त करून मागच्या महिन्यात मी त्यांना तो ठराव दिला इंदापूर शहरामध्ये पत्रकार भवन बांधायचा. तर त्या मला आता संवर्धनानंतर बघू आणि दुसऱ्या पत्रकार संघाला 20 गुंठ जागा दिली. गपचीप 20 गुंठ जागा दिली. मंत्रालयातनं कागद आणली सगळी तालुक्यात 7-12 उतारा तयार झाला. मग एका संघाला तुम्ही आत गाजर दाखवताय आणि एका संघाला बाकीच्या अशा वाटाण्याच्या अक्षाचा दाखवताय आणि इथं येऊन स्टेजवर आमच्यावरच परत आरोप करून खरं घ्यायचा आम्हालाच आमच्यावरच आरोप करताय. कुठला न्याय दादा हो. मी नरसिंहपुरा दक्षिणच्या भूमीत बोलतोय आणि म्हणून माझी कळकळीची विनंती मनापासून का बोलतो कारण जर अन्याय होत असेल तर अन्यायाला विरोध करणं आपलं पत्रकारांचं काम आहे. आणि माझं असं आहे मी कोणी जरी आला तरी मला काय भीतीचं कारण नाही आणि भीतीचं काय कारण नसते कारण आपण कडक तर पुढच्याला वाट कशी दाखवायची आपल्याला माहिती आहे. म्हणून पुण्याच्या एकदा आयोजकांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला घेतला. मनापासून सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.